सो गाईज न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्लॉग चालू केला आहे खूप दिवसांनी आणि आज आपण करतोय डेकोरेशनचं. तुम्ही बघू शकता म्हणजे आज आपलं गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे 2 दिवसाने. तर आपण गणपती बाप्पांच्या आगमनासाठी म्हणजे आपण त्यांचं डेकोरेशन बनवतोय. सो आता आपण तुम्हाला मी दाखवतो मी काय बनवणार आहे. यावेळेस आपलं न्यू आणि युनिक आहे म्हणजे आता सगळं ट्रेंडिंगलाच चालू आहे सगळीकडे. सो आपण भेटू पुढे. मी आता करायला घेतो. मग कीर्ती मॅडम जेवण करतायत. तिथं जेवण झालं की मी तुम्हाला ते सर्व दाखवेल. शकता असं फुलांचं इथं आम्ही डेकोरेशनचं केलेलं आहे आणि आता मी एवढी पट्टी केलेली आहे घरीच. अजून बाकी एवढी करायची. सो मी तुम्हाला दाखवतो. अजून ही अशा 2-3 पट्ट्या करायच्यात ना. अजून 3-4 आहेत. मला वाटतं तेवढे फुलं पडतील. संपले काय नाही बघा. ते आणायचं आहे म्हणून मी मला म्हणत 100 या. आणि इथं आम्ही वरती देवींची गणपतीची गाणी लावून ऐकत मस्त काम चाललं आमचं निवांत. हाय मजा येते ना. चलो आता पूर्ण पट्टी झाल्यानंतर भेटूया. काय आता आमचं झालंय ऑलमोस्ट म्हणजे 2 साईडचे तर झाले आहेत आणि बाकीचे म्हटलं आम्ही उद्या करतो कारण अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. आणि कारण माझे आता पाठ पण खूप दुखत होते आणि सकाळी कामाला पण जायचं आहे आणि गणेशला पण सकाळी कामाला जायचं आहे. सो आम्ही आत्तापुरतं जेवढं करायचं होतं ते करून घेतलं आहे. बाकीचं उद्या. सो तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केलं. हे घरी काय म्हणालं कारण की मला घर बनायला आवडतं आणि हे कसं आहे बाहेर खूप महाग होतं. 800 रुपयाला एक पट्टी होती फक्त फ्रंट साईडची. काहीतरी 4 मीटर 4 फूट 5 फूट असे होते. तर मी घरीच केलं पूर्णपणे फुलं वगैरे आणून. अजून आपलं खूप काही बाकी डेकोरेशन. सो आपण उद्या घेऊ बनवायला. आज खूप दमलो आहे आम्ही. आज डेकोरेशनचं पूर्ण साहित्य पण आणायला गेलो होतो. सकाळी आम्हाला पण जायचं. जेवण झालं म्हणून झोपायला लागले आता. सो आता आपण भेटू उद्या आणि उद्या आपण डायरेक्ट डेकोरेशन करायला घेऊ. सो गाईज बघू शकता आपलं डेकोरेशन झालेलं आता अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण आलेलं एवढं तरी आता झाले पूर्ण. आणि साईडने पण असं केलेलं आहे. डे 2 कम्प्लीट कारण की आम्हाला टाइम भेटत नाही. हा आता चांगलं वाटतंय. खाली थोडं उजेड हे वाटतंय. मला वाटतंय पुढच्या नको. 0% मेहनत. कसं दिसत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. 80% ह्याच्यामध्ये कीर्तीचं काम आहे. 20% माझं आहे. नाही बाकीचं नाही. सो गाईज आता आपलं डेकोरेशन वगैरे पूर्ण झालं आणि आपल्याला आता नवीन कारागीर जॉईन झाला आहे ओमकार. आणि इकडं कीर्ती मॅडमचं चालू आहे आणि आता पूर्ण झाले. आता आपण आवरून वगैरे आपल्याला जायची मूर्ती आणायला बाप्पाची. सो मी आता फ्रेश होतो लवकर आंघोळ वगैरे करतो. आपण जाऊ आता बाहेर. सो गाईज आता चाललो आपण गणपतीची मूर्ती आणायला. सोबत अमोल दादा इकडे गणेश दादा अमोल दादा पुढे गेले. नंबर काय किती मंगल मूर्ती चले घे हातावर आम्हाला घे गाडी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया.
गेला त्यांनी दोघांची 2 गाड्या आणल्या ना बस लोक गाड्या जे घरी भाई ते किरा नाही 3-4 पत्ते होते काय ना माहिती 3-4 पत्ते होते जे काय असतं अरे असं काय अरे आर के बता रहा था एकटा गेला एकटा वाला नाव किसले पण असतं नाव किसले ब्लॉग मध्ये म्हणते साऊंडच नाव घेतला नाही आपण इथं गाणं टाकायचं आहे ते पाय हा केलं होतं पाटाचं पाय बसले मंगळ मूर्ती मोरया. आता ठेवणं उलट काय नाही सरळ ठेवायचं. खाली लगेच अगं बाई तुम्हीच का बाबा भारी म्हणता पायन बाई चल. आपल्याला मंत्र तंत्र तसलं नाही एवढं आलं तरी पास झालं. आता सगळ्या लागते. पाणी पण देत दही आहे ना दही दूध आण गं बाई. काकी आहे तू घरी वर्षी जरा गायमध्ये आणला होता ना गडबड होती ना लई. सेकंड आणला होता या बारीने रोप दूध आणलं होती. नाही या बारीने जरा थोडीशी वेगळी. सुपारीची पूजा करायची ना पहिलं. हा सुपारी कुठे गणपतीची मूर्ती आहे तर मग सुपारी कशाला. नाही तिथे ठेवायला. मूर्ती नसेल तर सुपारी पाटाखाली. लागते मूर्ती नसेल तर पाटाखाली ठेवायचं हे वरती सुपारी लागेल, ठेवायचं. सुपारी लागेल ना तिकडे राहिली त्याच्यात आहे का सुपारी वेगळ्या गुसगुसू घेतात बाई. काय समजत नाही ते. तू विचारायला पण जागा नव्हती की हे कसं आहे. तेवढे बघितलं असेल ते बसू मूर्ती ठेवच तर धक्का लागला तर पडेल ते. हळूहळू. माझ्या मताने पण अगो बाबा चांगली गोष्ट आहे ग. बन्नावऱ्यानेच उपास धरायचा असतोय. हा दोघं जण होते. चला गणपती बाप्पा. जा असं लुटून असं ठेव ना बघा बे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला. अजून पाठी पाठी हा, पाठी. थांब, थांब. बघा मधोमध्ये का हा हाय समोर म्हणून कोण दिसते. नाही थोडी वाकडी आहे. तुमच्या तिकडून जावं लागतं. इथून करा इथून. बघा खूप सुंदर दिसते. डेकोरेशन पण छान झालंय. एकदम भारी एकदम. अच्छा तिथं मग इथं असं म्हणताय का असं नाही बसत. तिने पण एक अलग रोल करते बघ ना कसं आहे. तसं नाही हे कुंकू बघा. आता हळद पहिल्यांदा कुंकूच लावून तसं इकडं मग मध्ये मध्ये हळद लाव. येतो म्हणतो कुंकू घेऊन हळद. हे हळद आहे. ही हळद आहे. भांडारा यो अहो ही हळद आहे ना. अरे हळद ही ना हे वाचते का बघ. हे हळद आहे. आता काय जाऊ द्या आता नको जाऊ द्या आता काय. आपली घरातली हळद चालू का जाऊ द्या कलर दिसायला लागले. पहिल्यांदा कुंकूच लाव गॅप गॅप. ते पहिल्यांदा कुंकूची पूर्ण लाईन पूर्ण करतोय. सो गाईज फायनली आजचा दिवस म्हणजे तुम्ही बघितलंच असेल आपल्या बाप्पांचं आगमन कसं झालं. आपण डेकोरेशन केलं
बाप्पांचे आगमन कसं केलं काय ते तुम्हाला सर्व ह्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटलं. सो हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपली डेकोरेशन कसं वाटलं ते पण सांगा. बाप्पाची मूर्ती कशी वाटली ते पण नक्कीच सांगा. सो आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.